हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला जर रोज सकाळी झोपेतून उठवण्यासाठी एखादा पक्षी येत असेल तर त्या पक्षाची साद आपल्याला नवनिर्मितीची ऊर्जा देईल, नाही का? ही कल्पना असो वा प्रत्यक्ष घडणारा प्रसंग, पण छान जाणीव आहे, हो की नाही? गोष्ट, कविता या सुद्धा अशाच काल्पनिक वाटत असल्या तरी जगण्यासाठी एक नवा दृष्टिकोन देतात. त्याचबरोबर ही गाणी, गोष्टी आपल्याला निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी जवळून ओळख करून देतात. शिवाय इतिहासात डोकावून भूतकाळाची देखील आठवण करून देतात. चला तर मग अशाच वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत थोडी मस्ती करूयात. त्यासाठी सर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. मधुलिका, आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी रोज घडत असतात काही ना काहीतरी, आणि आपण त्या सगळ्या गोष्टींकडे मुलांना की नाही डोळसपणे पाहायला शिकवतो. करेक्ट. म्हणजे दोन्ही गोष्टींमधून शिकण्यासारखं असतं. सकारात्मक गोष्ट असेल तर नेमकं काय त्यातून शिकायला हवं हे कळतं, आणि नकारात्मक गोष्टी असतील तर नेमकं काय करू नये हे सुद्धा आपल्याला कळत असतं. म्हणजे एकूणच काय, शहाण्यासारखं कसं वागावं हे आपण वेळोवेळी मुलांना सांगत असतो. आणि हे शहाण्यासारखं वागण्यासाठी आपल्याकडे तर गोष्टींचा खूप सारा खजिना आहे. हा, चल मग आज आपण या खजिन्याचा दार सुरुवातीलाच उघडायचा का? उघडूयात, कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना गोष्टीचाच अभ्यास दिलेला आहे. त्यांना आपण सांगितलंय की तुम्हाला आवडणारी एखादी छानशी गोष्ट घरच्यांना सांगा, आणि मुलांनी तर गोष्टी घरच्यांना सांगितल्याच आहेत, पण आपल्याला सुद्धा व्हॉइस नोटच्या माध्यमातून छान छान गोष्टी ऐकवल्या आहेत. चल मग आज आपणही मुलांना एक छानशी गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे शहाणी सोना. वाव, ऐकूयात. शहाणी सोना. बाबा सोनासाठी लाकडाची गाडी बनवू लागले. मीही बनवणार, सोना म्हणाली. बाबा करवत चालवू लागले. मीही चालवणार, सोनाने हात पुढे केला. हो, आधी नीट बघ, बाबा म्हणाले. बाबांनी चाकं लावायला सुरुवात केली. मीही खेळ ठोकणार, सोनाने हातोडी उचलली. हो सोना, आधी नीट बघ, बाबा म्हणाले. गाडी तयार झाली. बाबा दोरा बांधू लागले. पण मी पेन्सिल आणि दोऱ्याची लडी कुठे ठेवली? बाबा शोधू लागले. बाबा चिंतेत पडले. सोना हसू लागली. मी शोधून देऊ का? सोनाने बाबांच्या एका कानामागून पेन्सिल काढली आणि दुसऱ्या कानामागून लडी. मी तुम्हाला नीट बघत होते, सोना म्हणाली. खरंच, सोना, तू मला खूप मदत केली. बाबांनी सोनाचे लाड केले. रेश्मा, गोष्टीचा म्हण किंवा भाषेचा अभ्यास करताना म्हण,
थोडीशी की नाही आपल्याला मोकळीक मिळते, असं नाही वाटत तुला? हो, वाटतं ना. बऱ्याचदा की नाही आपल्याला हा अभ्यास करताना आपल्या शब्दामध्ये त्याचं उत्तर मांडायला मिळतं. यातून हे सुद्धा कळतं की आपली शब्दसंपदा किती विपुल आहे ते. खरंय. आणि अभ्यासासोबतच आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळा अभ्यास सुद्धा मुलांना देत असतो. म्हणजेच काय, तर प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्रत्येकाची विचारसरणी सुद्धा आपल्याला कळते. हो ना, म्हणजे मुलं योग्य तो विचार करतायत का, किंवा त्यांना नवीन काहीतरी सांगायची गरज आहे का, हे देखील यातून शिक्षकांना आणि पालकांना कळतं. खरंय. म्हणूनच तर मुलांच्या विचारांची दिशा आपल्याला ओळखता यावी यासाठी आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की रानपाखरा या कवितेतील रानपाखराचं वर्णन तुमच्या शब्दात करा. आणि खरंच मधुलिका, मुलांनी इतक्या सुंदर शब्दामध्ये रानपाखराचं वर्णन केलंय ना की आपण भारावून जातो ते वाचताना. चल मग आता आपण हेच वर्णन ऐकूया दिशिका बहेकार या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तेलनखेडी इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया इथे राहते. तिच्या सोबतच तिचे वडील दिनेश बहेकार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण दिशिका सोबत. शीलाताई, नमस्कार. नमस्कार ताई. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? खूप छान आहो. ग्रेट. आणि कसा चालू आहे दिशिकाचा अभ्यास? छानच चालू आहे तिचा अभ्यास. मग दिशिकाला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती करायला आवडते बरं? अभ्यास करायला जास्त आवडतो. अरे वा. मग तिला कधी असं सांगावं सुद्धा लागतं का की जा बाबा आता खेळायला जा? तिच्या जास्त अभ्यासाकडे लक्ष राहते. तसं म्हणजे खेळते थोडा वेळ, पण मी हा. सांगत नाही. ओके. बरं, आम्हाला दिशिका मधला एखादा असा गुण सांगा ना जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो. तिचा गुण म्हणजे ज्यावेळी ती प्रश्न विचारतो आणि माझे प्रश्नाची जर ती उत्तर देतो तर मला खूप तिचा स्वाभिमान वाटतो. वा वा. बरं, आम्हाला एक सांगा, तुम्ही दिशिका सोबत बसून कधी शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का? हो, ऐकलंय. आणि आज या कार्यक्रमामध्ये ती सहभागी होतीये, तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटत आहे. अरे वा. आणि या शाळेच्या अभ्यासाचा तिला कितपत उपयोग होतोय असंही वाटतंय तुम्हाला? हो हो, होतंय ना. मग आहे का दीपिका आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हा. हो, आहे ना. हॅलो मॅम. हॅलो दीपिका, कशी आहेस तू? छान आहे मी. व्हेरी नाईस. तुझं हॅलो बोलण्यावरूनच आम्हाला इतकं छान वाटलंय ना. तू खरंच खूप हरहुन्नरी उत्साही मुलगी वाटतेयस. मग आईने आम्हाला सांगितलं की तुला खेळण्यापेक्षा अभ्यास करायला जास्त आवडतो. हो, का गं असं? मग तुला खेळावंसं नाही वाटत का कधी? वाटते. मग तुला फ्रेंड्स किती आहेत सांग पाहू आम्हाला. कोण कोण मित्रमैत्रिणी आहेत तुझ्याकडे तुझे? 4. अच्छा. आणि काय नाव आहेत त्यांची? साहिली, सिटी, खुशबू, हिना. मग आम्हाला सांग दिशिका की ह्या तुझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या तुम्ही एकत्र शाळेत आहात की जवळ राहता? शाळेत. अच्छा. मग अभ्यास सुद्धा एकत्र करता तुम्ही? हो. अरे वा. मग शाळेबाहेरच्या शाळेमध्ये त्या पण तुझ्या बरोबर कधी सहभागी झाल्यात का यापूर्वी? नाही. मग तू पहिलीच अशी मुलगी आहेस ना जी शाळेबाहेरच्या शाळेमध्ये सहभागी झालीये? हो. कसं वाटतंय मग तुला या शाळेत सहभागी होऊन? खूप छान वाटतंय. तुला वाटलं होतं का कधी की तू या शाळेबाहेरच्या शाळेमध्ये सहभागी होशील? नाही. मग आता तू तुझ्या मित्रमैत्रिणींना पण सांगशील का की या शाळेमध्ये सहभागी व्हा म्हणून? हो. वंडरफुल. ओके, आम्ही एका कवितेचा अभ्यास तुम्हाला दिला होता शाळेबाहेरच्या शाळेमधून, तो तू केलाय का? हो. मग ही रानपाखरं कविता काय आहे बरं? तुला माहितीये का? आठवतेय कविता ही? हो. आधी म्हणून दाखवतेस आम्हाला ती कविता? हो. म्हण. रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा. रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. रानपाखरा हो रानपाखरा. शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी. तसेच डोळे चमचम करती जणू नाही गोजिरी. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला. अभाळ आभाळातून कैसे उडता येते तुला. रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर. तूही त्याच्या संगे येशी गात गात शुश्वर. तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेने वरी. नेसील का मज तुझ्या बिहारी बसवून पंखावरी. माय तुझी येईल सूर्येही येईल भेटायला. मजाच होईल सख्या पाखरा
येईल एकदा मला. व्हेरी नाईस, छान म्हटली. पाठ होती आणि तुझी ही कविता. हो. गुड गर्ल. आणि काय वर्णन केलंय बरं या कवितेमध्ये रानपाखराचं? हो. काय केलंय सांगतो आम्हाला पण. रानपाखरा या कवितेचे कवी गोपीनाथ आहेत. बरोबर. या कवितेत एक माझ्यासारखी लहान मुलगी रानपाखराशी बोलत आहे. त्या रानपाखराचे वर्णन करत आहे. रानपाखरा, तू रोज सकाळी माझ्या घरी येतोस आणि छान छान गाणं गाऊन तू मला उठवतोस. खरंच तू माझा खरा मित्र आहेस. रानपाखरा, तुझ्या शरीर निळसर रंगाने आहे आणि त्याच्यावर असे ठिपके आहेत की जणू काही झालरच. तुझे डोळे तेजाने भरले आहे, त्या रत्नासारखे दिसतात. तुझे पाय अतिशय लहान आहेत, पण सुद्धा लहान आहे. तुझा शरीर पण लहान आहे, तरी तू एवढ्या मोठ्या आभाळात कसा रे उडतोस? रात्र संपल्यानंतर आकाशामध्ये सूर्य वर येतो, तूही त्याच्या संगे गोड आवाज करत येत असतोस. रानपाखरा, तुझ्यासारखं मला सुद्धा उडत जावंस वाटतं. मला तुझ्यासोबत तुझ्या पंखावरती बसून तुझ्या घरी घेऊन चल. मग मला भेटायला तुझी आई येईल, सूर्य येईल, मग किती मज्जा येईल ना. आणि म्हणून तू मला एकदा घेऊन जा. अशा प्रकारे ती मुलगी रानपाखराशी बोलत आहे. अरे वा, खूप छान. म्हणजे तुला कविता सुद्धा छान समजली आहे. हा भक्ती. हो. व्हेरी नाईस. तुझ्या घरी पण असं येतं का कुठलं रानपाखरू? हो. पोपट. मग तू त्याच्याशी सुद्धा गप्पा मारतेस? हो. किती छान. आता मला सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? कलेक्टर. वाव. आणि हे तू का ठरवलंयस कलेक्टर बनायचं? मम्मी पप्पाचं नाव वाढवायचं आहे. ओके. आणि तुला अभ्यासा व्यतिरिक्त आणखी काय काय करायला आवडतं? कागदाची तितली बनवणे आवडते. सुपर. ओके दिशिका, तुझ्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं आणि असाच छान अभ्यास करत राहा. ओके. मला पण छान वाटला. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. मधुलिका, रानपाखराचं वर्णन ऐकताना मुलं छान कल्पना विश्वामध्ये रमत होते ना त्यांच्या. हो ना. आणि मला असं वाटतं मुलांचं हे कल्पना विश्व की नाही लगेच मोडू नये. त्यांना आपण अजून एक छानशी गोष्ट ऐकवायची का मग आता? हो, कारण मुलांचं कल्पना विश्व या गोष्टीमुळे आणखी रुंदावणार आहे हे नक्की. चल मग ऐकूया एक छानशी गोष्ट. ओके. आयुषी आणि खार. आयुषी 6 वर्षांची होती. तिच्या घरी एक कुत्रा पाळला होता. त्याचं नाव मोती. आयुषी शाळेतून आली की मोतीला घेऊन बागेत खेळायला जात असे. तेथील एका झाडावर कधी कधी खारुताई दिसायची. ती दिसली की आयुषी खूप खुश व्हायची. एके दिवशी काय झालं, मोतीने खारुताईला खेळताना पाहिलं आणि तो लागला खारुताईच्या मागे. खारुताई घाबरून इकडे तिकडे धावत होती आणि मोती भुंकत खारुताई मागे धावत होता. आयुषी ओरडली, मोती मागे फिर. मोती थांबला. त्याबरोबर खारुताई झाडावर पळाली. आयुषी मोतीला म्हणाली, नको रे खारुताईच्या मागे लागू, ती किती छोटी आहे. जसं काही आयुषी काय म्हणतीये ते समजत असल्यासारखं मोती ऐकत होता. एक दिवस आयुषी गॅलरीत अभ्यास करत बसली होती. अचानक तिला खालून आवाज येऊ लागले. तिने पाहिलं तर सोसायटीतील लहान मुलं खारुताईला दगड मारत होती. आयुषी अभ्यास सोडून खाली पळाली. पण ती खाली पोचेपर्यंत मोतीने भुंकून भुंकून मुलांना पळवून लावलं. मोती खारुताईकडे बघून शेपूट हलवत उभा होता. खारुताई मोतीकडे प्रेमाने पाहत होती. जशी काही खारुताई मोतीचे आभार मानत होती. आयुषीने मोतीच्या अंगावरून हात फिरवला आणि म्हणाली, किती शहाणा आहे माझा मोती. रेश्मा, कवितेचा अभ्यास करताना म्हण किंवा एखादी गोष्ट ऐकताना म्हण, यामधले काही काही संदर्भ की नाही हे भूतकाळातले असतात. हो,
भूतकाळ म्हटला की घडून गेलेल्या काही घटना, काही गोष्टी. ज्याला आपण इतिहास असं सुद्धा म्हणतो. अगदी बरोबर. आणि प्रत्येक देशासाठी त्याचा इतिहास हा खरंच खूप महत्वाचा आहे. हो मधुलिका, खरंय. तो जितका अभ्यासावा तितका कमी. मधुलिका, जेव्हा आपण इतिहासाचा विचार करतो तेव्हा भारतातल्या मराठ्यांचा ध्वज हा खूप महत्वाचा विषय ठरतो. हो तर. म्हणूनच मधुलिका, आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की इसवी सन 1758ला अटकेवर मराठ्यांचा ध्वज कसा फडकवला गेला याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी या प्रश्नाचा खूप छान अभ्यास केलाय आणि अचूक अशी उत्तरं आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. पूर्वा येवले या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनेवानी इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई सुलोचना येवले यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग आता आपण बोलूयात पूर्वा सोबत. सुलोचना ताई, नमस्कार. नमस्कार मॅडम. शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे. आणि कसा सुरू आहे पूर्वाचा अभ्यास? अभ्यास तर छान चालू आहे ना. अरे वा, व्हेरी नाईस. मग तिच्या घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? अभ्यास तीच करते, पण तिला जर काही डिफिकल्टी आली तर मी मदत करते तिला सांगायला. अरे वा. मग तुम्हाला तिचा कोणत्या विषयाचा अभ्यास घ्यायला आवडतो सुलोचना ताई? तिला इंग्लिश. वाव, तुम्ही तिचा इंग्लिश विषयाचा अभ्यास घेता? हो. आणि कोणता विषय, आणि पूर्वाचा कोणता विषय स्ट्रॉंग आहे, म्हणजे ती कोणत्या विषयामध्ये छान अभ्यास करते असं वाटतं तुम्हाला? इंग्लिश आणि गणित. ओके, बरं. पण आज आम्ही तिला इतिहासाचा अभ्यास दिलाय, तर तिने तो केलाय का? हो, केला आणि पाठ तिने. व्हेरी नाईस. बरं, आम्हाला सांगा की दीपिकाकडून तुम्हाला काय काय अपेक्षा आहेत? त्याकडून अपेक्षा आहे की ती छान शिकावी, काहीतरी तिने करावं, तरी टीचर किंवा तिचं जास्त म्हणजे टीचर बनण्यात यावं. ओ वाव, व्हेरी नाईस. आहे का मग आपल्यासोबत पूर्वा? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो, आहे ना. हॅलो. हॅलो पूर्वा, कशी आहेस तू? मी मजेत आहे टीचर. गुड. आणि तुझा अभ्यास सुद्धा छान सुरू असं आईने सांगितलं. मग तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती? अभ्यास. मग खेळायला जातेस की नाही कधी? जाते. ओके. आज आम्ही इतिहासाचा अभ्यास दिलाय, तो तू केलायस का? हो. गुड. आधी आपण थोडासा अभ्यास करूयात, मग बाकी करूयात. चालेल? हो. गुड गर्ल. मग आम्हाला सांग की इसवी सन 1758ला अटकेवर मराठ्यांचा ध्वज कसा काय फडकला बरं? काय माहिती मिळवलीस तू? नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार होता. उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते. नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर पुन्हा स्वारी केली. ही त्याची भारतावरची 5वी स्वारी होती. त्याने दिल्ली जिंकून घेतली. मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला. रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले. त्यांनी दिल्ली घेतली. त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत गेले. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. व्हेरी नाईस. गुड. छान उत्तर मिळवलं. चांगली माहिती मिळवलीस. आणि ही माहिती मिळवण्यासाठी तू कोणाकोणाची मदत घेतलीस? आईची. ओके. मोठी झाल्यावरती शिक्षिका बनायचंय? हो. कोणता विषय शिकवायला आवडेल तुला? मला इंग्लिश. ओके. मग आता एक काम कर, आम्हाला ना तुझ्या इंग्रजीच्या पुस्तकातले 2 परिच्छेद वाचून. लेसन नेम इज द रेड हेड लेग. When I called upon my friend Mr. Sherlock Holmes, he was conversing with a visitor who was an elderly man with fiery red hair. Holmes introduced me to the visitor, Mr. Jack Wilson. He was a pawnbroker. Holmes asked him to repeat his story for me. He began by us an adventure in a newspaper. It read as follows. The advertisement had appeared in newspaper 2 months ago. Mr. Wilson's assistant weekend schooling had shown it to him. Mr. Wilson liked his assignment folding. He was smart, efficient, and worked for only half the normal weight. But the assistant
also had his fault every now and then. He left work and went down into the cellar to develop photography was his hobby. व्हेरी नाईस, वंडरफुल. Thank you, ma'am. छान वाचलंस. आणि अशीच वाचनाची सुद्धा प्रॅक्टिस सुरू ठेव, कारण एक उत्तम शिक्षक होण्यासाठी तुम्हाला आधी छान वाचता आलं पाहिजे, बरोबर? Okay. आणि तू छान वाचलंयस. असाच छान अभ्यास करत राहा. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. Thank you, ma'am. यू वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून सुद्धा आम्हाला छान वाटलं. बाय बाय. Bye. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत हिंगोली जिल्ह्याच्या राष्ट्रमाता गटाच्या राधा पावडे, द्रौपदी पावडे आणि ज्योती येळणे. नमस्कार राधाताई, द्रौपदीताई आणि ज्योतिताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? एकदम फ्रीच आहे. आणि कसा सुरू आहे मुलांचा अभ्यास? छान. तुमच्यापर्यंत आयडिया व्हिडिओज पोहोचतायत का? हो. तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं? आम्हाला 21 चालू आहेत. अरे वा. आणि ह्या सगळ्याचे प्रयोग केले का तुमच्या गटात तुम्ही? हो, केलेत आहे. तुमचा एक गट पण आहे तर, बरोबर? हो. मग तुमच्या गटाला तुम्ही काही नाव दिलंय का राधाताई? हो, दिलेत आहे. काय नाव दिलंय? राष्ट्रमाता स्मार्ट माता गट. अरे वा. आणि हेच नाव द्यावं असं का वाटलं? थोडंसं वेगळं नाव आहे हे सगळ्या गटांच्या पेक्षा. वेगळं आहे ताई. आम्हाला असं वाटलं की माता जिजाऊंनी जसं शिवबानं शिकवून दिली आणि आमच्यासारख्या मातांना जसं जे असं याच्यामध्ये आणायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे आम्हाला बी असं वाटलं की राष्ट्रमाता जर नाव दिलं तर लेकरांना काहीतरी आम्ही वाटू की आम्ही जिजामाता सारख्याच आहोत म्हणून. त्याच्यामुळे आम्ही त्यांना शिकवून जेवढं जिजामाता सारखं जरी आम्हाला नाही बनता आलं तरी आम्ही थोडा तरी प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच. आणि तुमच्या या प्रयत्नांना यश नक्कीच येईल. तुम्ही सगळ्याजणी इतक्या मन लावून प्रयत्न करत आहात, तुमच्या आवाजातूनच ते मला जाणवतंय. तर आता मला सांगा, तुमची आठवड्याची मीटिंग जी आहे ती कुठल्या वारी ठरलेली असते? सोमवारी घेतो ताई आम्ही. शेतातून आल्यानंतर बायकांचा स्वयंपाक ते झाला की बोलवते मी. बर. आणि घेतो. कधी घरी असेल तर दिवसभर घेतो. अरे वा. एखादी जरी म्हणजे बाईला असेल काम, आज नका ताई गुरुवारी घेऊ म्हणलं तर आम्ही गुरुवारी घेतो. बर. आणि तुमच्या सोबत मग मुलं कधी असतात हे सगळे प्रयोग करून बघण्यासाठी? मुलं बी त्याच वेळेला येतात ताई. कधी शनिवार असेल, आपलं काम शेतातलं नसेल का तर ते येतात. आणि रोज तर रात्रीच येतात. असं मॅडम रोज बी घेतो आम्ही लेकरांचा अभ्यास. मॅडमने काय शिकवलं तुम्हाला दिवसभर, तुम्हाला कसं हे केलं. काही विद्यार्थी मला म्हणतात ताई असं तसं, काकू मला हे येत नाही तर तुम्ही सोप्या पद्धतीने द्या आम्हाला. शिकवता मुलांना पण? हो. छानच. ऐकून खूप मस्त वाटलं. मला सांगा की अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता बरं? पहिला प्रयोग या मातांचा आम्ही केला होता की एका रांगेमध्ये असं उभं केलं मी मातांना. आणि आम्हाला काय विमान बनवता नाही आलं, विमान घेतलं होतं आम्ही. म्हणजे व्हिडिओ मध्ये विमान होतं बघितल्यानंतर, तर मग ते विमान आम्हाला नाही हे करता आलं. तर ते विमान लेकरांकडून घेतलं आम्ही करून. अरे वा. मुलांना विमान बनवता येत होतं? बनवता येत. तर लेकरांना बनवून घ्यायला लावलं. प्रत्येक मातेला 5 माता आहेत आमच्यातल्या, तर 4 मातेला मी बनवायला लावलं, कारण 4 मातेसाठीच घेतलं. आणि अशी रेष मारली, थोडंसं अंतर ठेवलं लेकरांनी, म्हणजे त्या मध्ये रेष मध्ये अंतर ठेवलं. त्या अंतर मधून बायांना सांगितलं मी की असं फेका, जी माता ज्या रेषेच्या पलीकडे जर आला त्यांचा विमान तर ती विजेता म्हणून. पण म्हणजे मजा आली सगळ्यांना. तर मजा म्हणजे आमचं बालपण जे आहे का, माता सर्व म्हणले की आपण कधी खेळलो नाहीत. लग्न झालं तेव्हापासून काय 10वीच्या 6वीच्या नंतर खेळलो नाहीत. तर असा म्हणजे बालपणामध्ये आम्ही गेल्यासारखं वाटलं आम्हाला. ते असं वाटलं की लेकरांसारखंच आम्ही झालो. वा वा वा. हे सगळे प्रयोग करून बघत असताना तुम्हाला मजा येते का? हा, मजा येते. वा. आणि याच्यामधून आम्ही असं झालं की घरच्यांची सुद्धा मोकळी आम्हाला आली. घरच्यांची सुद्धा म्हणत नाहीत की तुम्ही लेकरांसारखं का करता असं, कारण ते म्हणले शाळेकडून यायले तर तुम्ही बिनधास्त करा. अरे वा. मग तुम्ही बिनधास्तपणे करता का हे सगळे प्रयोग? हो मॅडम, बिनधास्त करतो. मस्त. आता द्रौपदीताई, तुम्ही मला सांगा की यानंतरचा कुठला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही केला होता? मातेच्या डोक्यावर प्लेट ठेवली होती. त्यामध्ये एक बांगड्या ठेवल्या होत्या. 2-4 बांगड्या ठेवल्या होत्या. 4 बांगड्यामध्ये जे जर धान्य जास्त पडेल ती माता चांगल्या पद्धतीनं विजेता होईल असं वाटलं आम्हाला. असा खेळ घेतला.
मग आम्हाला खूप मजा वाटली. डोक्यावर ठेवलं कारण आम्ही त्याच्यात धान्य टाकलं. ज्या मातेनं जास्त धान्य टाकलं त्याचा नंबर आला. मग कोणाचा नंबर आला तुमच्या गटामध्ये? संगीताचा. मस्त. हो होत आहे. मुलांना काही अंकांवरनं सुद्धा प्रश्न विचारायचे होते, काही त्यांच्याकडनं गणित सोडवून घ्यायची होती. कुठली कुठली गणित तुमच्या गटामध्ये तुम्ही सोडवलीत या आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून? गणित घेतले ना आम्ही ताई, बेरीज किंवा वजाबाकी घेतो. तर कारण वजाबाकी येईल किंवा छोटी म्हणजे जशी द्यायला येते का त्याच्या साह्याने आम्ही घेतो. कारण कुणाला 13 मधून 5 काढायचे, कुणाला 13 मधून 5 मिळवायचे, अशा पद्धतीने गणित आम्ही शिकवतो. अच्छा. आणि काही अक्षरांवरनं काही शब्दांवरनं मुलांना प्रश्न विचारायचे होते, विचारले का तुम्ही? हो ना, विचारले होते ताई. काय काय प्रश्न विचारलेत? कुठली कुठली अक्षरं तुम्ही मुलांना दिली होती? क, फ किंवा ज, न आणि म याच्यापासून 2-4 शब्द सांगितले होते. ल मधात जोडलं होतं आणि ल पासून म्हणजे फ ला ल जोडायचं, क ला ल जोडायचं असं सांगितलं होतं आम्ही त्यांना. मग मुलांनी जोडलं का हे सगळं? हो ताई, जोडलं. मस्त. ज पासून ल जोडलं, जला जल झालं, फला फल झालं. अशा पद्धतीने आम्ही त्याच्याकडून कृती करून घेतली ताई. मस्त. द्रौपदी ताई, आता तुम्हीच आम्हाला सांगा की अजून कुठले कुठले खेळ तुम्ही तुमच्या गटामध्ये खेळलात? आम्ही म्हणजे संत्र्याचं कशापासून कलरचा कशा तयार होते, संत्र्याचा म्हणजे गांजराचा शेंद्री होते, गांजर कुटून त्याचा शेंद्री कलर तयार केला ताई आम्ही मिक्सर मधून काढून. पुन्हा अजून बीट मिक्सर मधून काढलं त्याचा लाल कलर झाला. पुन्हा पालक मिक्सर मधून काढलं त्याचा हिरवा कलर झाला. अशा रंगाची बी आम्ही कृती खेळली. आणि मग हे सगळे कृतीतून जे तुम्ही खेळ खेळला त्याच्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं, मुलांना सुद्धा नवीन काहीतरी शिकायला मिळालं, तर मजा आली काय सगळं करताना? खूप छान वाटलं ताई आम्हाला. लहानपणीचं बालपण पण आम्हाला आता भेटणे. खरंय. मग अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला? हो ताई, आम्हाला अजून यायला वाटते. का बरं? का असं वाटतं तुम्हाला? कारण आमची बी सुधारणी होती आणि आमच्यापासून लेकराची बी आम्ही खूप त्याच्यापेक्षा जास्त सुधारणी करू असं आम्हाला वाटते. आणि मग तुम्हाला मुलांमध्ये काही फरक जाणवतोय का हे सगळे प्रयोग केल्यानंतर? हो ताई, खूप जाणवते. काय काय फरक जाणवला? लेकराला माहिती कळाली की ल पासून कोणता शब्द तयार होतोय, क पासून ल जर जोडलं तर कोणता शब्द तयार होतोय, गणित याच्यातून किती काढायचे हे प्रयोग कळाला. पुन्हा अजून चावीसाठी काय लागतंय आम्ही जोड्या सुद्धा लावून घेतल्या. ज्योतिताई, आता तुम्ही आम्हाला सांगा, कुत्रा चावला तर काय काळजी घ्यायला हवी, किंवा मधमाशीचा डंख असेल तर नेमकी कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, ही माहिती तुम्ही ऐकलीत का सगळ्या मातांनी एकत्रितपणे? हो, ऐकली. आणि त्यातनं तुम्हाला काय काय कळलं, काय काय जाणवलं की काय करायला हवं आपण? कुत्रा जर चावला तर दवाखान्यात जायचं, मेडिकल घ्यायचं, 7 इंजेक्शन घ्यायचे, अजून मेडिकल घ्यायचं, त्याची सोय घ्यायची. बरं, असा कुठला प्रयोग आहे जो तुमच्या गटामध्ये तुम्हाला करताना खरंच खूप मज्जा आली? संगीत खुर्चीची मज्जा आली. खूप संगीत खुर्ची खूप हसायला आलं असेल तुम्हा सगळ्या जणींना. कुठला प्रयोग आहे असा? आम्हाला खूप मजा वाटली, लेकरायला मजा वाटली. हे संगीत खुर्ची. आणि कोण जिंकलं? किती जण पडली त्याच्यामध्ये? आम्ही 4 जण हेतो होतो. 4 काय 3 खुर्च्या मांडल्या. आम्ही खेळलो. अरे वा, मस्त. बरं राधाताई, तुम्ही मला सांगा, मुलं आता शाळेमध्ये काय घडतं हे तुम्हाला नीट सांगतात का? हो, सांगतात ना. आणि मुलांमध्ये तुम्हाला बदल सुद्धा जाणवतोय तर? हो, जाणवते. मस्त. राधाताई, द्रौपदीताई आणि ज्योतिताई आजच्या कार्यक्रमात तुम्ही तिघी जणी सहभागी झालात आणि तुमच्या गटाबद्दल, तुमच्या या आयडिया व्हिडिओज मधनं केल्या जाणाऱ्या प्रयोगांबद्दल आम्हाला सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. यू आर वेलकम. आणि तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी, नवीन नवीन प्रयोगांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, अटके पार झेंडे ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. आणि ही म्हण प्रचलित झाली ती इतिहासातील एका महत्वपूर्ण घटनेवरून. 1758च्या कालखंडातील मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास आपण आज केला. मराठ्यांनी पेशावर जिंकलं, मराठा साम्राज्याचा ध्वज अटकेपार नेला. म्हणूनच या अतुल्य पराक्रमाची उपमा म्हणून अटकेपार झेंडे लावले ही म्हण इथेच जन्माला आली. आजही बघा ना, आपण जेव्हा एखादं अमूल्य कार्य करतो, मोठं यश मिळवतो, तेव्हा अशीच उपमा आपल्याला दिली जाते. आता तुम्हाला ठरवायचंय, तुम्हाला तुमच्या विजयाचा झेंडा कुठे, कसा आणि कधी रोवायचा आहे. लक्षात घ्या, ही स्पर्धा आधी स्वतःशीच आहे, म्हणजे स्वतःचं बेटर व्हर्जन तुम्हाला पाहायला मिळेल. भेटूया आता पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.